एकदा एका गावातील सोनाराच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब खूप संकटात सापडले। त्याच्या घरात अन्नाचा एक कणही नव्हता। एके दिवशी मृत सोनाराच्या पत्नीने आपल्या मुलाला नीलमचा हार दिला आणि म्हणाली, बेटा, तो तुझ्या काकांच्या दुकानात घेऊन जा आणि म्हण, हा हार विकून काही पैसे द्या। मुलाने तो हार काकांकडे नेला। काकांनी हार काळजीपूर्वक बघितला आणि म्हणाले, बेटा, आईला सांग की सध्या मार्केट खूप मंद आहे, थोडे दिवस थांबलात तर त्याला विकून चांगला भाव मिळेल। असे सांगून त्याला थोडे पैसे दिले आणि उद्यापासून माझ्या दुकानात येऊन बसण्यास सांगितले। दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा रोज दुकानात जाऊ लागला। काही दिवसातच तो मोठा एक्सपर्ट झाला। एके दिवशी त्याचे काका म्हणाले, बेटा, तो हार तुझ्या आईने मोडीसाठी पाठवला होता, तो घेऊन ये आणि तिला सांग की आता बाजारात खूप तेजी आहे, त्याची चांगली किंमत मिळेल। दुसऱ्या दिवशी मुलाने आईकडून हार घेतला आणि त्याची चाचणी केली, तेव्हा त्याला तो खोटा असल्याचे आढळले। मग तो हार घरी सोडून दुकानात परतला। काकांनी विचारले, काय झाले, तो हार का आणला नाहीस? तो मुलगा म्हणाला, तो हार खोटा आहे। मग काका म्हणाले, तू तो हार पहिल्यांदा आणलास तेव्हा मी खोटा असल्याचे सांगितले असते तर तुम्हाला वाटले असते आज आपल्यावर वाईट वेळ आली आहे म्हणून हा काका आमच्या गोष्टी खोट्या म्हणू लागला। आज जेव्हा तुलाच त्याचे ज्ञान झाले तेव्हा तुला कळलं की तो हार खोटा आहे। मुलाच्या डोळ्यात अश्रू आले। त्याने काकांना मिठी मारली। मित्रांनो, सत्य तर हे आहे, आजकाल अपुऱ्या माहितीमुळे, अपुऱ्या ज्ञानामुळे असे गैरसमज वाढून कौटुंबिक आणि जवळची नाती बिघडत चालली आहेत। कोणत्याही नात्यात गैरसमजाला जागा नसावी। गैरसमजामुळे जुने आणि घट्ट नातेही तुटते। नात्यातील गैरसमज सगळ्यांना माहीत आहेत, पण योग्य तोडगा माहिती नसल्यामुळे नात्यामध्ये दुरावा देखील निर्माण होतो। मित्रांनो, तुमचं याबद्दल मत कमेंटमध्ये नक्की सांगा। मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल। जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर क्षणभर विश्रांती चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट आधी मिळतील। मराठी माणसाला सपोर्ट करा। धन्यवाद।